ज्यांच्या नजरेत सूर्याचं तेज, युवराज छत्रपती संभाजी महाराज तेज, ज्यांच्यामुळे देव, धर्म, भूमी ते संस्कृतीचे रक्षण झाले, ज्यास कुणीही नकारू शकत नाही. आमच्या राजाचे चरित्र म्हणजे सामर्थ्य आणि सहिष्णुतेचे शौर्यपीठ आहे. आमच्या राजांनी जगावेगळे राज्य स्थापन केले. म्हणूनच तर आजवर ज्या राजावर रयत अजूनही 350 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे प्रेम करते, आदर करते. मुळात आमचा राजा म्हणजे आमचा बापच. आमच्या राजांनी आमच्या भूमीला त्या क्षणी स्वतंत्र केले, ज्यावेळी खैबर खिंडीतून आलेल्या अमानुष परकीयांनी अत्याचाराच्या सीमा ओलांडून टाकल्या होत्या. अशा वेळी आमच्या राजांनी आम्हाला स्वतंत्रतेचा सूर्योदय करून आमच्या संस्कृतीचे, देव, धर्म, राष्ट्राचे रक्षण केले. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी यापासून बेदखल राहिले की काय, अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण शिवशंभू चरित्राचे कर्तृत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने एकवटतो. एवढी एकच गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत, याचीच ती साक्ष. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर जो तवंग उठेल, तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली कितीतरी जणांनी स्वतःला गाडून घेतलंय. तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला. या सह्याद्रीची सैर करणं कोण्या ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्री पेलणं कुणाला जमलं नाही, साधलं नाही. या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीलाचा जन्म कधी झालाच नाही. इथंच जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय. 350 वर्षापूर्वीचा जागर आजही घडतो इथं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किलकारी कुठं निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं. मनामध्ये उर्मी जाप, निर्णय जाय, प्रेरणा स्तोत्र तयार होतो. अरे 350 वर्ष झाली या राजाला, आम्ही विसरू शकत नाही. अरे दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताचा थेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाडावर इथली माती जन्मताच शिवाजी हे नाव करूनच त्याला जन्माला घेते की काय, असं सांगावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल. 350 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी राजा कसा असेल, कसं असेल ते साहस, कसा असेल तो अभिमान, कसा असेल तो स्वाभिमान, कसा असेल तो पराक्रम, कसे असेल ते नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व, कसा असेल संभाजी.